नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलंच की स्वामीनाथन सर सगळ्यांसमोर म्हणतात, मला योग्य ती पहिलीची डिझायनर जी होती तीच आत्ता पण पाहिजे, मला डिझायनर बदलली ती चालणार नाही. 24 तासाची मुदत देऊन स्वामीनाथन सर एवढाच वेळ आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा की नाही ठरवायला, आणि मला डिझाईन आवडेल अशा बनवून पूर्वीसारख्या आणा असं स्वामीनाथन सर सांगून निघून जातात. इकडे अद्वैतला टेन्शन येतं. आता कलाशी कसं बोलावं त्याला सुचेना. त्याने कलाला हाक मारली. मग कला त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. त्याला म्हणते, काय झालं आहे सांग तुझं. मला नीट झोपूही देत नाही, कितीतरी दिवसांपासून मी झोपलीच नाही, आता जरा निवांत झोपेल म्हणते. तेव्हा तो म्हणतो, निवांत? अगं पण तिचं म्हणणं असतं, काय आहे ते लवकर सांग, आणि हो जे काय असेल ते स्पष्टच बोल, म्हणजे मला पटकन कळेल आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन मला झोपायला जाईल, असं म्हणत ती त्याची टिंगल करत असते. तेव्हा तो खरं तर माफी मागून माझ्यासोबत काम कर हे म्हणायलाच घाबरत असतो आणि त्याचा ॲटिट्यूड दाखवत असतो. त्याचं खरं रूप खरं तो दाखवायला जरा घाबरत असतो. मग तो तिला प्रेमाने म्हणतो, माझ्यासोबत काम करशील का? मला मान्य आहे मी तुझं ऐकलं नाही, पण आता मला माझी चूक पण कळत आहे, मीही चुकलो जशी तू चुकली, प्लीज माझ्यासोबत काम करशील? तेव्हा ती म्हणते, जरा गोड स्माईल दिली तर मी विचार करेल. तेव्हा तो मस्त तिच्यासमोर स्माईल करतो आणि हात जोडून माफी मागतो, माझी चूक झाली, माझ्यासोबत प्लीज काम करशील, डिझाईन बनवून देतेस का? तेव्हा ती म्हणते, एवढ्या प्रेमाने बोलल्यानंतर तर मला करावंच लागेल. खरं तर माझीही चूक झालीच होती ना, माझ्या चुकीमुळेच तर तिथे डिझाईन माझी गेली आणि स्वामीनाथन सरांना नेमकी तीच आवडली. ठीक आहे, तुझ्यासाठी मी डिझाईन बनवायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी अद्वैत फार खुश असतो. त्याला त्याच्या आईला सांगायचं असतं की आता आपल्याला कलाचे डिझाईन घेण्याव्यतिरिक्त पर्यायच नाही. आपल्याला आपला बिझनेस, आपलं नाव, रेप्युटेशन सगळं जर पचवायचं असेल आणि मोठं करायचं असेल तर त्याच्यासाठी कलाची मदत घ्यावी लागेल. सरोज हे आता तयार होते आणि सरोज मग कलाला म्हणते, ठीक आहे, आता इथून पुढे तू आमच्यासोबत ऑफिसला येत जा, तुझ्या डिझाईन्स सगळं काही आमच्याकडे देत जा, आणि असं समजू नको की तुला माफ केले, कारण मी तुला माफ करणार नाही. तुझ्यामुळेच एवढा गोंधळ झाला आहे आणि तुला आता ऑफिसला घेऊन जायची वेळही आली. तेव्हा ती म्हणते, मॅडम मला मान्य आहे मी चूक केली, आता मी ती सुधरूनही देईन, मीच तुम्हाला चांगल्या चांगल्या डिझाईन बनवून देईल जेणेकरून स्वामीनाथन सर खुश होतील, आणि मीटिंगमध्ये जर कधी यावं लागलं तर तुला ऑफिसला बोलवलं जाईल असंही ती सांगते. आणि आता स्वामीनाथन सरांना तुझ्या डिझाईन्स दाखवायच्या आहे म्हटल्यावर तुला आता यावं लागेल सोबत, असं म्हणत सरोज म्हणते, मी पुढे जाते, तुम्ही दोघंजणं मागून या, मला ह्या मुलीसोबत गाडीत जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, असं म्हणत ती रोहिणीसोबत जाते. आणि इकडे कला आणि अद्वैत दोघंजणं मग गाडीतनं जात असतात. तेव्हा कला ॲटिट्यूड दाखवते, माझा गाडीचा दर्जा उघडला तरच मी गाडीत बसेल, तरच येईल. मग अद्वैतला आता तिच्याजवळून काम काढून घ्यायचे म्हटल्यानंतर गोड गोड तर वागावंच लागेल. तो घाईघाईने जातो, दरवाजा उघडतो, कलाला बसवतो. मग ऑफिसमध्ये येतात. ऑफिसमध्ये आणि स्वामीनाथन सर आलेले असतात. स्वामीनाथन सरांना पाहून लगेचच अद्वैत कामावरती पटपट लागतो आणि झाले का डिझाईन, आता मीटिंग सुरू करायची का आपण, असं म्हणत स्वामीनाथन सरांना अद्वैत सांगतो, माझी आई आली नाही अजून, थोड्या वेळात आली की लगेचच सुरू करू, मला डिझायनर मुलगी कोण आहे हेही जाणून घ्यायचं आहे, असं आता स्वामीनाथन सर हट्ट करतात. तेव्हा त्याची आई आलेली नसते, तोपर्यंत तो ओळख करून देतो, ही कला हीच आपली डिझायनर आहे, हिनेच आपल्याला आजपर्यंत एवढ्या सुंदर डिझाईन दिल्या असं सांगतो. तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात, अरे बापरे, कलेचं वरदान कलाला. खरंच कला, तू खूपच हुशार निघालीस, घर काम सगळं काही तुझ्या हातात, चव वगैरे तर आहेच आहे, आणि इतकी सुंदर चित्रही तू काढलीस, तुझ्यामुळे आपला बिझनेस आणखी पुढे जाईल. मी म्हणतो ना, तुम्ही दोघं राजहंसाच्या जोड्यासारखे आहे, जिथे जाल तिथे तुमच्या दोघांची प्रगती होणार म्हणजे होणार, आणि तुमच्यासोबत दुसऱ्यांनाही प्रगतीपथावर तुम्ही न्याल, असंही स्वामीनाथन कौतुक करताना दोघांचं बोलत असतात. मग कला म्हणते, चला आपण जाऊया मीटिंग सुरू करण्यासाठी. म्हणतो, जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया, असं म्हणत तो लगेचच सानिकालाही बोलवून घेतो. सानिकाला फोन करतो आणि सानिका मग ते उचलते. सानिकाला सांगतो, आता मीटिंग सुरूच करायची आहे, तूही आता मीटिंगचा हिस्सा आहेस, तूही महत्त्वाचं काम केलं आहे कलासोबत, तर तुलाही मीटिंगला यावं लागेल, असं म्हणत तिला कॅबिनमध्ये बोलवून घेतो. पुढे काय काय स्ट्रॅटेजी आहे ते सगळं तिला सांगू लागतो आणि कलाकडनं कुठले कुठले कामं तिला शिकवून दे, म्हणजे तिला ते आले पाहिजे तेही सांगतो. पुढे थोड्याच वेळात मॅडम आल्या म्हटल्यानंतर लगेचच सगळेजण उभे राहतात. रोहिणीही जाते, तिलाही खूप वाईट वाटत असतं की मला ज्या मीटिंगमध्ये स्थान नाही त्या मीटिंगमध्ये कलाला स्थान मिळते. इकडे अगोदर मीटिंगच्या कला
कलाबद्दल अद्वैतशी बोलण्यासाठी सरोज जाते. हे बघ, त्या मुलीला तुझ्यामुळे इथे डिझायनर म्हणून घेतलं, तू हट्ट केला म्हणून तिचं सगळं काही सहन करत आहे. मला ती मुलगी ऑफिसमध्ये अजिबात सहन होत नाही, पण तिने मीटिंगमध्ये जर काही गोंधळ घातला तर मी माफ करणार नाही तुलाही आणि तिलाही. मी तुला बजावून सांगते, तिच्या तोंडातून असलं बसलं काही निघालं तर मी तुलाही माफ करणार नाही. आता अद्वैत म्हणतो, मी तिला सगळं शिकवतो गं, सांगतो, तिच्या तोंडून काही निघणार नाही याची काळजीही मी घेतो, तू अजिबात काळजी करू नको, असं तो त्याच्या आईला सांगतो. त्याची आई म्हणते, मला ती मुलगी अजिबात सहन होत नाही, पण नशीब माझं इतकं खराब, ती माझ्या ऑफिसपर्यंत आता पोहोचली आहे. इकडे मात्र सगळेजण मीटिंगसाठी जमा होत असतात. सगळ्यांची तिथे मोठ्या कॅबिनमध्ये मीटिंग आहे. सगळेजण हळूहळू तिकडे जायला निघतात आणि त्याच्यामध्ये राहुल, रोहिणी, कला, सरोज सगळे काही मीटिंगला जाऊन बसतात. मग अद्वैत त्याची डिझाईन्स वगैरे दाखवायला सुरुवात करतो. जे डिझाईन अद्वैतकडनं हवे होते ते स्वामीनाथन सरांना सगळे मिळाले. स्वामीनाथन सर म्हणतात, खरंच एकदम उत्तम अशी डिझाईन्स मला जशी हवी होती तशी मिळाली. आता अद्वैतच्या जीवाला आता कॉन्ट्रॅक्ट साईन करायला काहीच हरकत नाही, असंही स्वामीनाथन सर बोलू लागतात. आणि लगेचच ते कौतुक करता करता डिझायनरचंही कौतुक करायला विसरत नाही. कलालाही म्हणतात, कला तुलाही काही आयडियाज असेल आपल्या बिझनेसबद्दल वाढवण्याच्या तर तू नक्की दे हं. तेव्हा स्वामीनाथन सर म्हणत असत, मला असं वाटतं आपल्या ह्या काही ज्या नवीन कलेक्शनमध्ये जे काही डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये अजून काहीतरी ॲड करावं. तुमच्याजवळ काही आयडिया जर असल्या तर त्या नक्की सांगा, आपण त्याही आपल्या ह्या नवीन कलेक्शनमध्ये ॲड करू शकतो. नवनवीन वेगवेगळे प्रयोग करायला काही हरकत नाही. तुमच्याकडे वेगवेगळ्या आयडिया जर असतील तर नक्कीच सांगा. आणि लगेचच कौतुकाने अद्वैतना माझ्याकडे भरपूर आयडिया आहे असं सांगू लागतो. त्याची एक आयडिया तो सांगायला सुरुवात करतो. पण त्याच्या जितक्या सगळ्या आयडिया होत्या त्या सगळ्या श्रीमंत लोकांना साजेशा अशा होत्या. गरिबांचा त्याच्यामध्ये थोडाही विचार केलाच नाही, असं म्हणत स्वामीनाथन सर म्हणतात, असं काहीतरी करायला हवं की प्रत्येक वर्गातला व्यक्ती आपल्याकडे आला पाहिजे, गरीब, श्रीमंत, मिडल क्लास सगळं. तेव्हा ती म्हणते, पण आपल्या चांदेकरांचं जितकं मोठं नाव आहे त्याच्यामध्ये असे भरगस्त अशा डिझाईन बनवल्या जातात. इतक्या लोअर क्वालिटीची डिझाईन आपल्याकडे बनवल्याच जात नाही आणि ते करणं शक्य नाही तर चांदेकरांचं नाव खराब होऊन जाईल. मला चांदेकरांचं नाव जास्त खराब करायचं नाही, असं सरोज बोलू लागते. तेव्हा मात्र स्वामीनाथन सर चिडतात, गरीब श्रीमंत एवढाच भेदभाव जर करायचा असता तर मग काय उपयोग तुमच्यासोबत काम करण्याचा. आपल्याकडे प्रत्येक कस्टमर असं आलं पाहिजे जे प्रत्येक वर्गातला असेल. तेव्हा मात्र कला तिची व्यथा सांगू लागते, खरं तर डिझाईन मी गरीब व्यक्ती आहे म्हणून मी सांगते, डिझाईन कधी कधी खूप आवडते पण ती खूप महागडी असते त्याच्यामुळे ती घेतली जात नाही. मला काय वाटतं, आपण 1 ग्रॅम सोन्याचे दागिने अशीही एक नवीन युक्ती काढू शकतो ज्यामध्ये गोरगरिबांना 30 डिझाईन योग्य त्या दरामध्ये मिळेल. एवढे कोटी रुपये कोणी खर्चू नाही शकणार. 1 ग्रॅम सोन्याची आयडिया स्वामीनाथन सरांना खूप आवडते. पण मात्र सरोज फार चिडलेली असते. घरी आल्यानंतर ही आयडिया तुला द्यायलाच कोणी सांगितली म्हणून अद्वैत आणि सरोज तिच्यावरती चिडतात. तेव्हा ती म्हणते, मी सांगितलेली काही गोष्ट चूक आहे का. आबांनाही ती सांगू लागते, आबा प्रत्येक व्यक्तीचा विचार करायला हवा ना. आपल्या पेढीमध्ये प्रत्येक वेळी श्रीमंताचाच विचार केला जातो, गरिबांचा अजिबातच विचार केलेला नाही त्याच्यामध्ये. कलाला जी गोष्ट सांगायची होती ती आबांना पटते. आबांना ती सांगू लागते, आपण नवीन 1 ग्रॅमच्या डिझाईनमध्ये जर कस्टमरला दिलं तर आपल्याकडे कस्टमर वाढू शकतात, त्यांनाही या गोष्टीचा उपयोग घेता येईल ना. असं म्हणत कला आबांना सगळी परिस्थिती समजावून सांगते. आबांना ती पटतेही. आबा म्हणतात, जे काही सांगत आहे कला त्याच्यामध्ये तथ्य आहे. आपल्याकडे प्रत्येक व्यक्ती श्रीमंतच असेल आणि एवढी भरगस्त मोठा दागिना घेण्याजोगी तर नसेलच ना. तेव्हा आपण ह्या 1 ग्रॅम सोन्याचा विचार खरंच करायला हवा. मात्र अद्वैत फार चिडलेला असतो कलावरती. तुला तोंड उघडायलाच कोण लावलं होतं. तुला ही बातमी आम्हाला अगोदर सांगायला हवी होती ना. तू डायरेक्ट स्वामीनाथन सरांनाच का सांगितली. आम्ही सांगितलं असतं ना हे सांगायचं की नाही. तेव्हा कला म्हणते, मला जे योग्य वाटलं त्या क्षणाला मी केलं. मला मीटिंगला बोलवलंच कशाला. जर माझी मतं तुम्हाला जर घ्यायचीच नसतात तर माझी मत मांडायला मला तिथे का लावली तुम्ही, असं म्हणत कलाही त्यांच्यावरती चिडते. आणि सरोजला फार राग आलेला असते. ही मुलगी जिथे नाही तिथे स्वतःचं नाक खुपसत असते. मला अजिबात सहन होत नाही तरी मला तिला सहन करावं लागत आहे. आबांना मात्र तिचं फार कौतुक वाटतं. प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीचा विचार करून कलाने जी युक्ती दिली आहे ती खरंच खूप चांगली आहे. प्रत्येकाला ह्या गोष्टीचा आस्वाद घेता यावा, नवनवीन दागिने घेता यावे. पण सगळ्यांकडे मोठा तोळ्याचा दागिना घेण्याची इतके पैसे नसतीलच ना. 1 ग्रॅम सोन्याची कल्पना खरंच खूप सुंदर आहे आणि ही सुंदर कल्पना मलाही खूप आवडली, असं आबा म्हणत आता कलाचं कौतुक करू लागतात. खरंच कला, तू जी युक्ती दिली आहे ती एकदम उत्तम आहे. आपल्याला ती आपल्या
चांदेकरच्या पेढीमध्ये वापरायला काहीच हरकत नाही असं म्हणत आता इथून पुढे थोडं कलाचाही विचार घ्यायला हवा, तिलाही जी युक्ती सुचली आहे ती आपण अंमलात आणूया असं म्हणत अजून आपल्या चांदेकर पेढीचं नाव मोठं करूया असं करत ती कौतुक करत कलाचं आबा बोलू लागतात. आणि आबांना ह्या गोष्टीमुळे खूपच अभिमान वाटत असतो की खरंच कला किती हुशार आहे, तिने दिलेली युक्ती ही खूप छान आहे. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.